महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी काढलेलं जो परिपत्रक आहे तो दिनांक 5 डिसेंबर 2025 ला निर्गमन झालेले परिपत्रक आहे. त्याचा विषय असा बघा, सन 2025-26 मध्ये समग्र शिक्षा अंतर्गत शासकीय संयुक्त शाळा अनुदान प्राथमिक शाळांसाठी 50% व माध्यमिक शाळांसाठी 50% वितरित करण्याबाबत शाळा अनुदान आलेले आहे ते या ठिकाणी आपण पाहूया. उपरोक्त विषयामुळे समग्र शिक्षा अंतर्गत सन 2025-26 च्या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकात भारत सरकारच्या प्रकल्प मान्यता मंडळ म्हणजे PAB यांच्या दिनांक 2/5/2025 रोजीच्या बैठकीत PM श्री पहिला टप्पा 516 व दुसरा टप्पा 311 अशा एकूण 827 शाळा वगळून संयुक्त शाळा अनुदान उपक्रमास मंजुरी मिळाली आहे. म्हणजे PM श्री शाळा वगळून बाकीच्या शाळांना अनुदान या ठिकाणी संयुक्त शाळा अनुदान मिळालेलं आहे. ते कोणतं या ठिकाणी आपण पाहूया. उपरोक्त नमूद मंजूर निधीपैकी उपलब्ध तरतुदीनुसार तुर्तास प्राथमिक 62,493 शाळांसाठी 50% निधी म्हणजेच 78,29,75,000 व माध्यमिक 1,741 शाळांकरता 50% निधी म्हणजेच 5,04,80,000 लक्ष इतका उर्वरित निधी संबंधित जिल्हा परिषद व महानगरपालिका यांना उपलब्ध करून देण्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे. आता बघा, इयत्ता 8वी पर्यंत 1 ते 8 ची वर्ग असलेली प्राथमिक शाळांसाठी मंजूर निधी 50% वितरित करायचा. निधीचा तक्ता खालील प्रमाणे. संयुक्त शाळा अनुदान प्राथमिक बघा, या ठिकाणी आपण समजून घेऊया. 1 ते 30 विद्यार्थी पट असेल तर त्यांना 10,000 रुपये मंजूर झालेले आहेत. प्रति शाळा मंजूर तरतूद 10,000 रुपये आणि या ठिकाणी वितरित करायचं अनुदान 50%. मी एका शाळेचे या ठिकाणी समजून सांगत आहेत. 10,000 मंजूर झालेले आहेत, मात्र त्यांनी सध्या 10% स्वच्छतागृह अनुदानासह 50% दिलेले आहे. मग 10,000चे या ठिकाणी 5,000 मिळणार. 1 ते 30 पट असलेल्या शाळांना, 30 ते 100 पट असलेल्या शाळांना 25,000 एकूण होते. मग 25,000चे 50% म्हणजे 12,500 रुपये भेटणार आहेत अनुदान. नंतर 100 ते 250 विद्यार्थी पट असेल तर 50,000 मंजूर आहे, परंतु 50% मंजूर झालेले आहेत म्हणजेच 25,000 मिळणार आहेत. 250 ते 1,000 पट असेल 75,000 प्रति शाळा मंजूर तरतूद आहे, मात्र 50% या ठिकाणी मिळणार आहेत. म्हणजेच 50% किती तर 37,500 रुपये मिळणार आहेत. आणि 1,000 पेक्षा जास्त पट असेल तर त्यांना 1,00,000 मिळणार आहेत. म्हणजेच 1,00,000च्या अर्धे म्हणजे 50,000 मिळणार आहेत 50% प्रमाणे. असंच या ठिकाणी इयत्ता 10वी व 12वी पर्यंत वर्ग असलेल्या शाळांसाठी मंजूर निधी देखील 50% वितरित करायचा निधी तक्ता खालील प्रमाणे आहेत. संयुक्त शाळा अनुदान माध्यमिक 1 ते 30 असेल, माध्यमिक पट 1 ते 30 असेल, 10,000 रुपये असेल तर त्यांना 5,000 रुपये मिळणार आहेत. अशा वरील प्रमाणे जसं मी तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे संयुक्त शाळा अनुदान इयत्ता 10वी ते 12वी पर्यंत असलेल्या विद्यार्थी संख्येच्या नुसार या ठिकाणी प्रति शाळा मंजूर तरतूद याचं 50% या ठिकाणी रक्कम मिळणार आहे. उपरोक्त प्रस्तावित नुसार निधी हा केवळ समग्र शिक्षा अंतर्गत मंजूर असणाऱ्या शाळांकरता म्हणजे PM श्री शाळा वगळून संदर्भी पत्र क्रमांक 2 अन्वये देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार वितरित करण्यात यावा. जिल्हा परिषद महानगरपालिका आणि या भौतिक व आर्थिक तरतुदीबाबतचा तक्ता अ व ब सोबत जोडण्याचा आलेला आहे. जिल्ह्यांना व महानगरपालिका स्तरावर उपलब्ध करून देण्यात आलेला निधी हा ज्या शाळांचा खर्च होईल अशा शाळांना प्राधान्याने निधी वितरित करण्यात यावा. तथापि जिल्ह्याचा तालुक्याचा एकूण मंजूर तरतुदीच्या मर्यादेत आणि शाळांना मंजूर असलेल्या तरतुदीच्या मर्यादेत खर्च होईल याची देखील दक्षता घेण्यात यावी. समग्र शिक्षा अंतर्गत मंजूर असलेल्या सर्व जिल्हा व महानगरपालिका यांनी सदरचा निधी प्राप्त होता तात्काळ खर्च करून प्रबंध पोर्टलवर माहिती अद्ययावत करण्यात यावी. याकरता आपण आपल्या स्तरावर आपल्या अधीनस्थ शिक्षण अधिकारी, प्राथमिक माध्यमिक सर्व जिल्हे प्रशासन अधिकारी, शिक्षण अधिकारी, महानगरपालिका सर्व महानगरपालिका यांना सूचना देण्यात याव्यात ही विनंती या ठिकाणी साहेबांची सही आहे. म्हणजेच आपल्याला संयुक्त शाळा अनुदान 50% संयुक्त शाळा अनुदान प्रत्येक शाळेला आता मिळणार आहे या चालू शैक्षणिक वर्षामध्ये. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.